करणार आहे. आम्ही त्यांचीच वाट पाहतो. तुमच्या गावामध्ये अण्णांनी काय काय काम केलं? केलं की चांगली योजना केली, आम्हाला पटलं. आम्हाला जागोजागी फिरून आणले, साड्या वाटल्यात, भरपूर अण्णांनी आमची हौस केली. आमची इच्छा होती तिथपर्यंत नेले. आता मला वाटलं की मी बोलले. नाव काय तुमचं? बबिता दादू सावंत. तुमचं नाव काय? तुम्हाला काय वाटतं? सगळं केलं त्यांनी, चांगलं केलं त्यांनी. आम्हाला रस्ता बनवलाय, त्यांच्या सगळं केलं. जय भीम. मी मोनिका संतोनी काळजे. तुम्हाला काय वाटतं? आता अण्णा प्रचारासाठी इथं आलेले आहेत, तुम्हाला काय वाटतं अण्णांविषयी? अण्णाविषयी काय वाटायचं? अण्णा जे करतात ते सरळ समाजालाच माहिती. अन्नाची प्रसिद्धी सगळीकडेच आहे. अण्णांनी आमच्या गावामध्ये भरपूर सुविधा केलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची सुविधा जी केली ती कान्हे या गावात दवाखान्याची केली आहे. ती सगळ्यात महत्त्वाची सुविधा केली आमच्यासाठी, सगळ्यात महत्त्वाची आणि ती योग्य आहे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. मी बाळासाहेब माणिक सोनवणे, पातरगाव याच ठिकाणी मुक्कामी आहे. तुम्हाला काय वाटतं? आता अण्णा सुनील अण्णा इथं प्रचारासाठी आलेले, तुम्हाला बद्दल तर मोठी भूमिका वाटते की छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा जपणारे सुनील शेळके हे मावळातील एकमेव उमेदवार आहेत आणि ते उमेदवार म्हणजे सर्वांचे लाडके उमेदवार आहेत. यावर्षी सर्वजण त्यांना बहुमतानेच विजय करतील अशी मी ग्वाही देतो. घामाच्या थेंबामधुनी अंकुर उगवूनी यावा, अंगार नव्या धमन्यांचा रुजवात बनूनी जावा. शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला, हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, सहकारी त्यांचे विमानापासून आमच्या गावामध्ये स्वागत करत आहे. आनंदबद्दल बोलायच्या बऱ्याच काही गोष्टी आहेत. आपल्या विकास केला की त्यांच्याबद्दल आपण कुठल्या विषयावर बोलायचं आणि कुठल्या विषयावर नाही हे पण कठीणच आहे. पण त्यांनी आमच्यासारख्या धार्मिक किंवा सर्वसामान्यांच्या गाव शकत नाही. ते एका माणसाला जवळजवळ 1,500 ते 2,000 फक्त तिथं अण्णांनी आम्हाला मोफत करून दिलं. आणि ज्या गावांमध्ये शाळा नाही आहेत उच्च शिक्षण, तिथं अण्णांनी मुलांना आपल्या गावाला जवळजवळ 4,000 ते 4,500 सायकल उपलब्ध करून दिले मुलांसाठी. आता माझ्यासारखी मुलगी किंवा ज्या उपस्थित असलेल्या बऱ्याचशा गृहिणी आहेत त्यांना झाडात नसतं असं बोलण्यासारखं की जनतेमध्ये जाऊन अण्णांनी स्त्रियांसाठी मुलींसाठी एक स्वातंत्र्य व्यासपीठ तयार केली की तिथं मुली जाऊन आपण मनोगत व्यक्त करू शकतात जनतेसमोर. अण्णांनी असं एकही गाव बोललं नाही की त्या गावामध्ये आता विकास घडलेला नाहीये. आणि आमच्या गावामध्ये पण सुद्धा अण्णांनी मंदिर केलं होतं, मंदिराचं काम केलं, परत रोडची कामं केली, तलाव बांधलं, आमच्या गावदेवीच्या सभामंडप मंजूर करून दिलं, असं बरंच काही काम केलं. आता अण्णा आपल्यासाठी एवढं सगळं करतात तर आपण पण अण्णासाठी एक मत आपण देऊ शकतो. माझी दिनांक 20 नोव्हेंबर रोजी आपण मतदान पहिल्या नंबरला घड्याळ्याच्या समोर आपलं मत देऊन अण्णांना बहुमताने निवडून आणा. आणि दुसरी गोष्ट अंतर्गत 83 लाखे आणि बाह्य 1,95,95 लाख निधी दिला. त्यामुळे तुमचं मावळच्या सर्व सर्वांच्या वतीने आभार मानतो की तुम्ही मंत्री होणार आहे. आणि दुसरी गोष्ट मला हे सांगायची, आपल्या गावात एवढा निधी दिला आहे पण दुसऱ्या गावात अण्णांनी भरपूर निधी दिले. आपल्या गावात पुढे जर निधी जास्त आणायचा असेल तर आपल्याला अण्णांना निवडून देणं काम आहे. कारण की समोरचा जो उमेदवार आहे दुसऱ्या गावात जाऊन त्यांनी मागणी केली तर देत नाही. पण अण्णांनी त्या गावाचं नाव नाही टाकत, पण त्या गावात अण्णांनी 30 लाखाचं मंदिरासाठी निधी दिलाय. तर आपल्या गावाला भरपूर निधी लावणार आहे. आणि आमच्या गावाला मंदिरात तुम्ही सभामंडप दिले त्यासाठी सुद्धा आम्हाला भरपूर निधी लावणार आहे. तुम्ही त्याची आलं ही विनंती करतो आणि धन्यवाद. तुम्ही मंत्री होणार आहे. आज आपल्या
पाथर गावातील सर्व वडीलधारी माझ्या महिला भगिनी आणि जीवापाड प्रेम करणाऱ्या सहकाऱ्यांचं आशीर्वाद आणि पाठबळ मिळावे याकरता आपल्या गावामध्ये आलो. आपण सर्वांनी माझं स्वागत केलं. माझ्या महिला भगिनीची रांगोळी काढून औषध करून स्वागत केलं. मी सर्व माझ्या ग्रामस्थांचा आभार व्यक्त करतो. येत्या 20 तारखेला आपल्या विधानसभेचे निवडणुकीचं मतदान पार पडत आहे आणि महायुतीचा उमेदवार म्हणून राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा, भारतीय जनता पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, आरपीआयचे अध्यक्ष आठवले साहेब आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रमेश भाऊ साळवे या सर्वांनीच आपल्या सर्वांच्या विश्वासावरती मला उमेदवारी दिली. मागील 5 वर्षामध्ये गावात काय केलं, तालुक्यात विकास कामं करत असताना किती निधी आणला, कुठले कामं आपण करतो याचा सगळ्यांचे वाप या ठिकाणी मांडण्याचा किंवा माहिती देण्याचं देखील काम माझ्या सहकार्याने आपल्या सर्वांनी केलेलं आहे. 5 वर्ष आपण मला आमदार म्हणून निवडून दिलं, आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली आणि 4,158 कोटी रुपयांचा निधी आपल्या या संपूर्ण मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरता आपल्याला आणण्यामध्ये यश आलं. गावागावातील रस्ते असतील, पाण्याच्या योजना असतील, चांगल्या पद्धतीनं हॉस्पिटलची कामं असतील, प्रशासकीय इमारत असतील, नद्याच्या पुलाची कामं असतील, अशी अनेक कामं उभी राहताना आपण पाहतो. परंतु निवडणुकीला सामोरे जाताना आपण निवडणूक कशा करता लढली पाहिजे, आपल्याला जनतेला का मतं दिली पाहिजे हे देखील जनतेला सांगायला पाहिजे. आम्ही मागच्या 5 वर्षांची काही कामं आपण गावागावात केली, उद्याच्या काळात देखील पुढचे 5 वर्ष अधिक कामं करून प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास कसा होईल हा देखील आपल्या सगळ्यांचा तो माझा देखील उद्देश आहे. आपण गावागावातले कामं करत असताना मला सांगायला अभिमान वाटतो, समाधान वाटतं की मागील 5 वर्षामध्ये पाथर गावामध्ये कामं जी झाली ती मागच्या 10-5 वर्षामध्ये जी झाली नाही ती आपण या गावातली करू शकलो. आणि उद्याच्या काळात देखील पाथर गावातलं एक घरापर्यंत रस्ता असेल, मंदिराचं काम असेल, ही कामं देखील 100% पूर्ण केल्या. आपल्याला कामं करण्याकरता निवडून यायचं, कुणाला दादागिरी करायला, कुणाला दहशत करायला आपल्याला राजकारण करायचं नाहीये. आज मी गावागावात गेल्यावरती पाहतो, काही माझ्या सहकार्यांना दम दिला जातो, काहींना सांगितलं जातं तू फिरू नको, तू मोबाईलवरती फोटो का ठेवतो, तू स्टेटस का टाकतो, तू कमेंट का करतो. इथपासून फार खालच्या थराला राजकारण काही मंडळी करून पाहत आहे. ही राजकारणाची संस्कृती नाही. मावळ तालुक्यातल्या जनतेला दबावाखाली किंवा दडपणाखाली आणण्याचं काम कुणी करू नये. भावासारखा मुलासारखा मला विश्वास ठेवला आणि याच विश्वासाने मी तुमच्यासोबत पुढील 5 वर्ष देखील काम करत आहे. तुमच्या सुखादुःखात आणि अडचणीच्या काळात देखील उभा राहिल्याशिवाय राहणार. आज मी गावागावात गेल्यावरती माझ्या आया बहिणी पाहतो, प्रत्येक भागात वाड्या पाड्यावरती माझा स्वतः जाऊन प्रचार करतायत. आम्ही अन्ना करता आलो, सुनील अण्णांनी काम केलं, आपल्याला त्याला मदत करायची. ठीक आहे, राजकारण होत राहील, परंतु ज्यांनी मला एकटं मारण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी माझ्या कुटुंबावरती व्यक्तिगत आरोप केले, त्यांना देखील मी प्रत्येक वेळेला विचारलं की तुमच्याकडे काही पुरावा असेल, जर मी कोण चुकलो असेल तर मला खरंच सांगा. पण कधी सांगू शकले नाही. 5 वर्ष कुणी बोलले नाही आणि 15 दिवसात असा काय दृष्टांत झाला की सुनील शेळकेने तालुक्यामध्ये भांडणं लावली, सुनील शेळकेने गावागावाच्या जमिनी लुटल्या, सुनील शेळकेने गावाचं गाव पण ठेवलं नाही, सुनील शेळकेने लोकांना त्रास दिला. मला पाथर गावातल्या आया बहिणींनो, वडीलधाऱ्यांनो, दादा मला तुम्हाला विचारायचं, मी 5 वर्षात तुमच्या गावातून कधी कुणाची भांडणे केली? तुमच्या गावात मी कुणाची जमीन लुबाडली? तुमच्या गावात मी कुणाचे पैसे बुडवले? तुमच्या गावातून कुणावर हप्ते घेतले? अरे मग मी कुणाचे पैसे बुडवले नाही, कुणाला त्रास दिला नाही, तुम्ही नक्की त्रास दिला कुणाला, मी लुबाडलं कुणाला, मला ते तरी सांगा. जाणीवपूर्वक फक्त वाईट म्हणायचं, जाणीवपूर्वक फक्त वाईट म्हणायचं आणि एकट्या म्हणायचं. आज मला मावळच्या मायबाप जनतेचा अभिमान आहे. 2-5 हजार रुपये तुमची किंमत नाही आणि तुम्ही दडपशाहीला आणि दादागिरीला घाबरत पण नाही. तुम्ही आज सगळेजण माझ्या मागं पडत्या काळात उभे राहिला, तुम्ही माझ्या अडचणीत उभे राहिला. मला आज या गावातून सांगायचं, तुम्ही आज जशी मला साथ दिली 20 तारखेपर्यंत असेल माझ्या मागं उभे राहा. 20 तारखेनंतर पाथर गावातल्या प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीला, प्रत्येक माझ्या आया बहिणीला, वडीलधाऱ्यांना, माझ्या लेकरांना पुढचे 5 वर्ष सुनील शेळके मोफत उपचार
याची जबाबदारी आहे तुमच्या गावाच्या प्रत्येकी. तुम्हाला कुठलाही आजार असतो, कुठलाही त्रास असू दे, सगळं मोफत करून द्यायची जबाबदारी माझी. आज मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण ही योजना आपण गावागावात पोहोचवली. आज माझ्या तालुक्यातल्या जवळपास 1,16,000 आया बहिणींना 1500 रुपये त्यांच्या खात्यावरती पैसे मिळतात. तुमच्या आशीर्वादाने पुन्हा संधी मिळू द्या. महायुतीचं सरकार आलं, 1500 रुपयाच्या ऐवजी 2100 रुपये तुमच्या खात्यावरती पैसे द्यायचे. जे बोललो ते केलं आणि जे सांगतो ते करणार. आज अनेक योजना आहे. आपल्या पालख्यांना दिंड्या, पालखी मागे दिंड्या जातात, त्या दिंड्याला शासन अनुदान देतं. 7.5 HP पर्यंत पाण्याचा पंप आहे, त्याला देखील शेतकऱ्यांना वीज बिल माफ झालं. पुढचे 5 वर्ष वीज बिल माफ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. अशा अनेक योजना घेऊन आपण प्रत्येक गावागावात गेलो. विकास कामं झाली पाहिजे, माणसांना आधार मिळाला पाहिजे. राजकारण करत असताना जाती पातीचं धर्माचं राजकारण कधी केलं नाही. कोण कुठल्या पक्षाचा कधी विचार केला नाही. तरी सुद्धा पुढारी मंडळी का पळाले मला काही कळायला तयार नाही. त्यांना काय कमी पडलं, पुढं चुकलो ते देखील मला समजत नाही. परंतु 4-2 पुढारी म्हणजे गाव नाही, 4-2 पुढारी म्हणजे तालुका नाही. सर्वसामान्य मायबाप जनता म्हणजे तालुका आहे. आपण सगळेजण आज जशी उभ्या आजची साध्या, आज तुम्ही माझ्याकरता उन्हात उभ्या राहिला. आमदार झाला सगळा आहे म्हणजे तुम्हाला विमानात फिरायचे राप नाही. माझ्या लोकांना फिरू दे, आनंद घेऊ दे. आज माझी लोक, अरे ज्यांना चूल मूल आणि बाकी माहीत नव्हतं, त्यांना जर चुलीच्या मुली आणि मुलाच्या पासून आपण जर गावात आणि गावाच्या बाहेर देत असेल, त्यांना काहीतरी पोस्टेज देत असेल, त्यांना देवदर्शन देत असेल तर वाईट काय? त्यांना आयुष्य जगू द्या. म्हणून आपण सगळी माणसं त्या समाधानाची का आनंद आहे तो देण्याचा प्रयत्न केला. मला खरं तर यायला उशीर झाल्यामुळे मी काहीतरी बारीक बारीक लेकरांना कळतं आणि या पुढ्याला का कळणार. ठीक आहे, आज गावात आता माझं स्वागत केलं. मी तुम्हाला परत या गावात निवडणूक झाल्यानंतर जी काही कामं असतील राहिलेली ती सगळी 100% वर्षात वर्षात पूर्ण करेल हा तुम्हाला विश्वास देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे साक्षात पंढरीच्या पाठवांना लावतात. त्यांनी खूप काय आपल्यासाठी केलेले, तर त्यांना करून सगळ्यांनी काय काय केलं ते आपल्या मनाला माहिती. आणि त्यांचे आउटकार आणि मी करणाऱ्या सगळे आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार. हे धरणीची आन तुला जीवाचा रान कर तू, पेटून राहू भार वादळ वाऱ्यात तू. धरणीची आन तुला जीवाचा रान कर तू, पेटून राहू भार वादळ वाऱ्यात तू. सुनील अण्णा विधानसभेचा मानकरी आणि काय गरीबाचा काय वरी बरं का. आता अण्णा लोक म्हणतात अण्णा एवढूसा तेवढीचा तेवढीचा. इथं आता अण्णा मारायचं होता, मला तेवढाच बोलायचं होतं. अण्णा लोक तुम्हाला माहिती आहे सतत तुम्हाला इकडे तुमच्या सासवडला मैदान झालं, तुमच्या सासवडला मैदान झालं सतत. काय त्याचं नाव पाहिलं सतत 3 वर्ष, सतत 3 वर्ष महाराष्ट्राचा झाला माणूस तो तुमच्या सासवड्याचेच येतो. नरसिंह यादव, त्याची उंची तेवढी, तुमची उंची तेवढी. लोक म्हणते याची उंची काय, याची बरं लायकीत आहे का नाही, लायकीत आहे का नाही, उंची कमी लायकी आहे का नाही. तसं आता आमची एक इच्छा आहे, तुम्ही सुद्धा सतत 3 वर्ष आहे ना हॅट्रिक का काय म्हणतात त्या हॅट्रिक करून दाखवायची. आमचं तुम्हाला पाठिंबा आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य आज सुनील अण्णा हे आपल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी त्या मावळ तालुक्यामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून आज उभे आहेत. ते आज आमच्या पिंपवली गावामध्ये प्रचार संवाद दौऱ्यासाठी येत आहेत. आमच्या ग्रामस्थांतर्फे अण्णांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि आमच्या गावच्या मूलभूत गरजा आहेत. पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू, अंधार भेद उजेड पाड पहाट
मानवी कर तू लढा रे तू लढा रे तू लढा रे तू बळीराजा. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सुधा सुदाम लोकटे आहे. अण्णा तुमच्या आमच्या पिंपळोली गावाचं स्वागत. मला आज अण्णांविषयी मनोगत व्यक्त करायचे आहे. अण्णा तुम्ही आमच्यासाठी खूप काही केले, त्याबद्दल मला तुमचा खूप अभिमान वाटतोय. मला आज एवढं सांगावं वाटतंय की विकास करायचा असेल मावळाचा तर निवडून द्या आपल्या सुनील अण्णांना. शेवटी जाता जाता एवढेच बोलेल की बच्चा बच्चा जानता है सुनील अण्णा. सर्व माझ्या आया बहिणींनी माझं रांगोळी काढून औषध करून स्वागत केलं. मी सर्व ग्रामस्थांचं माझ्या आया बहिणींचं मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या गावामध्ये येत असताना मागील 5 वर्षापूर्वी सुद्धा तुम्ही सर्वांनी मला आशीर्वाद दिले, आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली आणि 5 वर्षाच्या कालावधीमध्ये पिंपळोली गावाकरता किंवा त्या गावात येणारा मुख्य रस्ता असेल, जी काही तुम्ही कामं सांगितली ती करण्याचा प्रयत्न केला. कामं रस्त्याची, लाईटीची, पाण्याची होत असतात, परंतु आपल्याला व्यक्तिगत सुद्धा जे काही मला शासनाच्या माध्यमातून मदत करता येईल, ज्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल तो पोहोचवण्याचा देखील प्रयत्न केला. म्हणून आज सगळी माणसं तुम्ही माझ्या मागे उभे आहात. आपण 5 वर्ष काम करताना जवळून पाहिलं. सुरुवातीचं वर्ष 1.25 वर्ष कोरोनासारख्या महामारीमध्ये गेलं. अनेक माणसांना उपचाराकरता प्रयत्न केला, परंतु त्यातूनही आपली अनेक आया बहिणी वडीलधारी माणसं आपल्याला सोडून गेली. वर्ष 1.25 वर्षामध्ये परत काम करायला मिळालं. नंतर वर्षभर परत विरोधी पक्षात. ते 5 वर्षातलं अवघड 3 वर्ष मला काम करण्याकरता मिळाले आणि 3 वर्षामध्ये जी काही कामं या तालुक्यामध्ये करता येईल, जो काही निधी आणता येईल किंवा आपल्याला योजना घराघरापर्यंत पोहोचवता येईल त्या पोहोचवण्याचा प्रयत्न केला. निवडणुका होत असतात. प्रत्येक 5 वर्षानं आमदारकी, खासदारकी, ग्रामपंचायती या निवडणुका होणार. शेवटी संविधानानं जे काही आपल्याला अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराप्रमाणेच आपण लोकशाही मार्गाने पुढे गेलं पाहिजे. निवडणुकीच्या माध्यमातून गावागावात येत असताना विकास कामं मागच्या 5 वर्षात काय केली, पुढच्या 5 वर्षात मला तुम्ही संधी दिली तर काय करणार, हे देखील माझं सांगणं काम आहे. मग आपण 5 वर्षाचा कालावधी पाहिला. आता पुढच्या 5 वर्षात काय करायचंय हे देखील मला सांगितलं पाहिजे. आज माझ्या आया बहिणी वडीलधारी मंडळी माझ्या मागे उभ्या आहेत, परंतु गावात आल्यावरती मी येण्या अगोदर माझ्या विरोधातली मंडळी देखील या ठिकाणी येऊन गेली, प्रचार करून गेले. प्रचारामध्ये मागच्या 5-10 वर्षात तुम्ही गावाकरता काय केलं हे सांगत नाही, पुढचे 5-10 वर्ष काय करणार आहे तेही बोलत नाही. फक्त आल्यावरती सुनील शेळकेनं गावात तुमच्या काय केलं. आता येताना एवढा रोड बघितला तरी म्हणतात काय केलं, मधला अडवलाय त्यांना तेही माहिती आहे तरी म्हणतात काय केलं. गावागावातले रस्ते चांगले होत आहेत. गावात आल्यावरती आपण पाहिलं असेल चांगल्या वेगवेगळ्या ठिकाणची मंदिरं उभी राहत आहेत. आता गावातल्या या भागातली कामं करताना माझ्याकडनं काय राहिलं असेल तर ते मी मान्य केलं पाहिजे, परंतु तुम्ही समोरची मंडळी काय केलं आणि काय करणार आहे हे सांगण्यापेक्षा सुनील शेळकेने तुमच्या गावात भांडणं लावली, सुनील शेळकेने तुम्हाला गावात त्रास दिला, सुनील शेळकेने तुमच्या गावागावात येऊन लोकांच्या जमिनी लुबाडल्या, सुनील शेळकेने मनमानी केली, हिटलरशाही केली, नवीनच बायको हिटलर. आता पुढला हिटलर इकडे कुठं मावळात आणला हिटलर. अशा पद्धतीनं अपप्रचार करून गावागावात सुनील शेळकेची बदनामी करायची, सुनील शेळकेला एकटं पाडायचं, त्याच्या कुटुंबावरती यायचं. आमच्या आया बहिणी रस्त्यावर पाडलेल्या नाहीयेत, तुम्ही आमच्या आया बहिणीवरून शिवाय देणार, आम्ही तेही सहन करायचं. आज मला पिंपळच्या गावातल्या आया बहिणीनं वडीलधारण तुम्हाला विचारायचं. मी आज तुमच्या गावात आलो, तुम्ही उन्हातानात माझं स्वागत केलं. मी 5 वर्षात तुम्हाला काय दिलं घेतलं ते सोडून द्या, पण तुमच्या गावात तुम्ही कुणाशी भांडणं केली का 5 वर्षात? तुमच्या गावात तुम्ही कुणाची जमीन लुबाडली? तुमच्या गावात तुम्ही कुणाला त्रास दिला? अरे या लेकरांना म्हणतात नाही तर यांना तर ना काही करायला. मला आया बहिणींनो, मी तुम्हाला कधी तुमचा विश्वासघात केला, मी तुमच्याशी चुकीचा वागलो? मग मी पुढल्या गावातल्या माणसांना मी त्रास दिला. मी गावात गेल्यावरती प्रत्येकाला विचारतो आणि आजही विचारतो, उद्याही विचारेन. जोपर्यंत 19 तारीख आहे तोपर्यंत मी गावागावातून विचारणार आहे, मी खरंच तुम्हाला त्रास दिला का?
मी कुणाला फसवलं का? मी जर कुणाची फसवणूक केली नाही, त्रास दिला नाही, तर मग असा अपप्रचार का करता? 5 वर्षात मी चांगलं केलं तर चांगलं म्हणता येत नाही तर वाईट तरी का म्हणता? तुम्ही मला एकटं पाडायला निघाले. अरे 4-2 पुढारी गेले म्हणजे काय तालुका गेला असं नाहीये. मी पिंपळवणीचे फोटो ते आलेले पण मला दाखवले. आता हे फोटो जर बघितल्यावर तुम्ही उलटे पडणार परत गावात, परत एकदा येते काय मामा? आता ही आया बहिणी आहेत, या लेकरांना काय दिलं मी फक्त प्रेम दिलं आणि विश्वास दिला. तो तुमचा सुनील अण्णा 1 नंबर आहे आणि इमानदार आहे हे यांना सांगायची आता आवश्यकता राहिली नाही. पैसा करता राजकारण नाही केलं मी. माझं घरदार त्या राजकारणावरती पैशावरती नाही आलेलं. मी जे काही केलं माझ्या सर्वसामान्य मायबाप जनतेकरता केलं. कुणाच्या शिक्षणाकरता, कुणाच्या दवाखान्याकरता, कुणाच्या मंदिराकरता. मला जे काही मागून घेता येते मी घेतलं आणि माझ्या लोकांना दिलं. माझ्या घरादारात नाही आणलं. आणि जर मी काम करताना चुकला असेल तर मला तुम्ही दाखवा. अरे माझ्याकरता आया बहिणी वडीलधारी लोक नवस करतात. बिना चपलीची फिरतात. आज काही भागात बघतो अरे आया बहिणी उन्हातानाच्या गावात वाड्या पाड्या जाऊन फिरतात, स्वतःच्या घरचे भाकरी बांधून फिरतात. याच्या पलीकडे प्रेम दुसरं काय असतं आणि याच्या पलीकडे विश्वास काय असतो? अख्ख्या महाराष्ट्रात मी सांगतो की मावळ तालुक्यात जर पाहायचं असेल तर सगळ्यात जास्त आया बहिणी सुनील शेट्टीच्या मागे उभे आहेत. का उभे? एका मुलासारखा एका भावासारखा त्यांना वाटतो म्हणून उभे आहेत. काय 500 रुपये उन्हात उभे नाही केल्या या आणि 500 रुपया करता राहिले नाही. आज गावागावात गेल्यावरती प्रत्येकाचा चेहरे पाहतो, आपुलकीने जवळ करतात आणि सांगतात अण्णा तू काय काळजी करू नका, आम्ही ऐकून जात राहा. कुणी काय म्हणू दे, कुणी दादागिरी करू दे, कुणी दंबाजी करू दे. अरे तुम्ही माझे मोबाईलवरचे फोटो कुणी ठेवले त्यांना तुम्ही धम देता. फोटो कशाला ठेवतो त्याचा? गावागावात कुणी प्रचार करत असेल तर सांगतात त्याचा प्रचार कशाला करतो? तुला मस्ती आली का? तुला बघू का? दाखवू का? अरे तुम्ही काय दाखवता? ही संस्कृती दाखवता? मावळ तालुक्यात दहशत आणि दादागिरीचे राजकारण नव्हतं आणि अशी संस्कृती किंवा असा फायदा आपल्या गावागावात नकोय. आजच तुम्ही अशी भाषा वापरता, पुढच्या 5 वर्षांनी तुम्ही काय कराल? तुमच्या दारात यायचं कोणी? मग आपण काम करण्याकरता आलो का दादागिरी करायला आलो का माणसांना दंबाजी करून घरात बसवायला आलो? हे सांगा. आम्ही 5 वर्ष काम केलं, 5 वर्षामध्ये कुठला विचार केला नाही. आज माझ्या आया बहिणींकरता महिलांकरता 1500 रुपये मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण या योजनेचे घराघरात पोहोचायचं काम केलं. जवळपास 1,16,000 आया बहिणींना 1500 रुपये त्यांच्या खात्यावरती पैसे मिळत आहेत. तुमच्या आशीर्वादाने पुन्हा संधी मिळू द्या. माहिती सरकार आलं, जाहीर केले 1500 रुपये मागे दिले, पुढे तुम्हाला 2100 रुपये तुमच्या खात्यावरती पैसे द्यायची जबाबदारी आणि ही जबाबदारी सुनील शेट्टीची. तुमच्या प्रत्येकाच्या खात्यावर पैसे द्यायची जबाबदारी माझी. अहो तालुक्यात अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो एका तालुक्यात 2 उपजिल्हा रुग्णालय अवघ्या 3 वर्षात उभा करणारा आपला फक्त मावळ तालुका आहे. अवघ्या 3 वर्षात आपण 2 हॉस्पिटल उभे केले. एक कान्याला केलं, एक लोणावळ्याला केलं. कुणाकरता केलं? आपल्या माणसांकरता केलं. की जी माणसं आज दारोदार कुणाकडे जातात. माझ्या पोराला, माझ्या मुलाला, माझ्या नवऱ्याला 5 लाखाचे बिल सांगितले, 2 लाख ऑपरेशनला सांगितले. उद्या त्याला माझ्या गावाच्या प्रत्येक पिंपोळीच्या गावातल्याला सांगतो मी माझ्या डोक्यावरती हात ठेवलाय ना, तुम्ही माझ्या पडत्या काळात उभे राहिला. आज तुम्ही माझ्या अडचणीच्या काळात मला तुम्ही एकटं पडून दिलं नाही. या गावातल्या आया बहिणीला वडीलधाऱ्यांना सांगतो पुढचे 5 वर्ष मला संधी मिळू द्या. 5 वर्षात एकालाही तुमच्या उपचाराकरता 1 पैसा जाऊ देणार नाही. अख्खी सुविधा मोफत द्यायची जबाबदारी माझी जबाबदारी आहे. कामं केली पाहिजे, माणसांना आधार दिला पाहिजे, माणसांना त्यांच्या सुखासुखात उभं राहायला पाहिजे. आणि काही मंडळी सांगतात काय त्यांनी केलं, आया बहिणींना ट्रिपला नेतो, देवदर्शनाला नेतो, तिकडे कोकणात नेतो. ही काय राजकारण आहे का? ही काय पद्धत आहे का? अरे माझ्या साड्या दिल्या, मी ओटी भरली बहिणीची, ते सुद्धा सांगितलं. पंढरपूरच्या पांडुरंगाचा सप्ताह आपल्या कामशेटला भरतो, त्या सप्ताह माझ्या टीका केली. अरे अन्नदान करतो, मला ते पुण्य मिळेल. याच्या पलीकडे मी दुसरं काय मिळवतो? माझी माणसं येतात त्या सप्त्यामध्ये आशीर्वाद देतात, 2 घास अन्नाचे मिळतात, अन्नदान होतं आणि ती माणसं मला आशीर्वाद देतात. मी मागच्या 6-7 वर्षापासून किंवा सप्त्याचं आयोजन करतो, त्याच्यावर सुद्धा टीका केली. मग मी काय वाईट केलं? सप्ताह केला, आया बहिणीला देवदर्शनाला दिलं,
किंवा मी जर कुणाला कोकणात नेला असेल, ज्यांनी समुद्र बघितला नाही, ज्यांनी हॉटेल पाहिले नाही, त्या जर माणसांनी माझ्या हॉटेल पाहिलं, समुद्र पाहिलं, वाईट काय केलं, ज्यांना मी पायावरती उभं करतोय, ज्या आया बहिणीला कोळ देतोय, त्या स्वतः चूल आणि मूल याच्या बाहेर जाणार, स्वतःच्या पायावर उभ्या राहता येतो. जर मी सक्षम करण्याचा प्रयत्न कुटुंबातल्या व्यक्तीला करत असेल तर त्यातही यांना अडचण आहे. आज तुम्ही माझ्यासाठी उन्हात उभ्या राहिल्या, आज तुम्ही मला साथ द्यायला उभ्या राहिला, माझ्या पडत्या काळात, माझ्या अडचणीच्या काळात तुम्ही सगळी माणसं उभी राहिला. आया बहिणीनो, फक्त अजून 20 तारखेपर्यंत साथ द्या. आमदार उद्या एक एक माझ्या आया बहिणीला विमानात नेल्याशिवाय राहत नाही. काय होतं विमानात न्यायला, काय लागतं? तुम्ही कधी विमानात बसायचं? ज्या बसल्याने त्यांना बसले ना. आता माझ्या त्या नऊवारी घातलेल्या काष्टवाल्या आया बहिणी आहेत, माझ्या मावशी आहेत, त्यांना मी फिरवतो बघा, त्याला नाही फिरवणार. अरे प्रेम दिलं तुम्ही, मला ताकद दिली ना, तुमच्यासाठी मी काही पण करणार, पण चुकीचं काम नाही करणार, कुणाला फसवणार नाही, मागे फसवणार नाही आणि पुढे फसवणार नाही. मला माहित आहे तुम्ही माझ्या मागे उभे आहात. जोपर्यंत माझी नियत चांगली आहे, जोपर्यंत माझी नीतिमत्ता चांगली आहे, तोपर्यंत तुम्ही सुद्धा मला सोडणार नाही, हा मला विश्वास आहे. बच्चा बच्चा जाता है, बच्चा बच्चाला कळते, फिरायला सच्चाच्या पुढे नका का, ज्यांना दिलं ते पळाले, त्यांना काय नाही ते फिरत. असं नाहीये. मला तुम्हाला सगळ्यांना हीच विनंती करायची, उद्याच्या 20 तारखेपर्यंत आज सगळी तुमची स्त्री आया बहिणी उडणारी मंडळी एक झाल्यात, हे बघितल्यावरती उद्या लक्ष्मी येणार आहे. आता उद्या परवा 2-3 दिवसात लक्ष्मी गावात येईल. माझ्या नावानं आली घ्या, आणि त्याच्या नावानं आली ती बी घ्या, तो त्याच्याकडून घ्या, आणि तुम्हाला लोक असं 20 तारखेला जर मला आणून द्या, तुम्ही आहेत परत पुढे. आपल्याला काय फरक पडतो, आपली तर दिवाळी. आता भात काढायचं काम होतं, प्रचाराला दिवाळी करताना आणि 23 तारखेला परत दिवाळी करू. आपण चांगली कामं करू. पुढल्या 2-5 हजार रुपये तुमची किंमत नाही, 2-5 हजार रुपये घेऊन उद्या कुणाच्या दारात जायचं हा सुद्धा तुम्हाला प्रश्न पडणार आहे. माझी विनंती आहे, आपली मत पैशात तोडू नका. आपण 5 वर्ष जो काम केलं हा विश्वास आहे, त्या व्यक्तीच्या मागे उभे राहा. मला मंदिराचं काम तुम्ही सांगितलं, मंदिराच्या बाबतीत देखील मला बऱ्याच वेळा सांगितलं, माझ्याकडनं 30 लाख रुपयाचा फंड दिला, तो परत त्या 25-15 हेडमध्ये काम रद्द झाली. ते काम तुमचं थांबलं. तुम्हाला कधी चालू करायचंय काम, तुम्ही उद्या करा, 8 दिवसांनी करा, 15 दिवसांनी करा, कधी बी करा. त्या मंदिराला लागणारा पै तुमच्यासाठी उभी करण्यात काम कधी करायचं, तुम्ही कधी बसा. हा त्यावेळेला ना ते सुरुवातीला पहिला आमदार झालो तेव्हा ते निसर्ग चक्रीवादळ झालं. अरे मी मंत्र्याकडे जाऊन बसायचं, नाही माझे तुमचे रिपोर्ट आल्यात तहसीलदाराचा चालत आता तिथे 4 पत्रे गेल्यात, म्हणजे त्याला काय करते खोटेली ते पैसे ओढले. हा लोकांना पैसे 5-4 लाख मिळाला आपण गावात त्यावेळेला. हा मिळून ना माझ्या लोकांना 2 पैसे मिळाले, मला आनंद आहे. शेवटी माझ्या लोकांना जिथं आधार देता येतो द्यायचा मी नक्कीच पुढे सुद्धा प्रयत्न करीन. लढारा तू बळीराजा. आई मरी मातेचं मंदिर तिकडं कोण बघतंय आपलं, नाही तिथं कोण बघतंय मरी मातेच्या मंदिराला 20 लाख रुपये आणि विहाराला 20 लाख रुपये, असे मी तुम्हाला 40 लाख रुपये देतो. तुम्ही चांगलं काम करून घ्या. 25 तारखेनंतर दोन्ही कामं चालू करा. आता सरपंच आलेत ना, मी अजून 20 देतो. तिथे 30 लाख रुपये तिकडे 20 लाख रुपये असे चांगल्या पद्धतीने तुम्ही चांगली बांधकामं करा, जेणेकरून इथल्या महिला भगिनी सुद्धा बसायला उठायला होईल, विहारात सुद्धा सगळ्यांना बसता येईल, अशा पद्धतीने काम करा. 20 तारखेला कुठल्याही आमिषाला बळी न पडता 1 नंबरचं घड्याळासमोरचं बटन दाबून आशीर्वाद द्या, एवढी विनंती करतो. धन्यवाद. आता सुनील अण्णा शेळके आपल्या पिंपळी गावामध्ये भेटीला आले होते. आपल्या वस्तीमध्ये मर्याईचं मंदिर आणि बुद्धविहाराला पैसे मंजूर केले. आपल्याला काय म्हणायचं या गोष्टी? आज महायुतीचे उमेदवार सुनील अण्णा शेळके आज याच ठिकाणी उपस्थित झाले होते. त्यांचं स्वागत आम्ही त्रिशरणनगर या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांनी याच ठिकाणी त्रिशरण बुद्धवार यासाठी 20 लाख रुपयाचा निधी, तसेच मरीमाता मंदिर यासाठी 20 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी शब्द दिलेला आहे.
ते लवकरात काम चालू करावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं आम्ही त्यांचं आभार मानतो आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा पिंपळोलीच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत केलं आणि उद्या या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने गुरुदत्त मंगल कार्यालय या ठिकाणी जाहीर मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. त्याही ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं असं त्यांना सर्वांना विनंती. इथून मागं चिकार आमदार होऊन गेलेले आम्ही खूप पाहिलेलं आहे, पण सुनील अण्णासारखे असे आमदार झालेलेच नाही. त्यांनी आमच्या मागं खूप विकास केलेला आहे, आमच्या गावाचा पण विकास केलेला आहे. आम्हाला महिलांना भरपूर पाठिंबा दिलेला आहे. गावामध्ये काय काय विकास केला, काय काय केलं, काम काय कामं केली? रोडची कामं केलेली आहे, मंदिरांना पण भरपूर मदत केलेली. एवढंच बोलून मी तो शब्द माझं. मी पिंपोळे गावचे राष्ट्रवादीचा अध्यक्ष बोलतो. ते अण्णांनी कामं केली, काय केले आमच्या हृदयाला माहिती आहे. आम्ही सांगून तरी काय उपयोगीचं आहे. जे हृदय ते अण्णा आमच्या हृदयात आहे आणि ह्या सगळ्या आया बहिणी आहेत ना, या अण्णालाच मतदान करणार आहेत, म्हणजे सुनील अण्णा शेळके यांना. पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू. आपल्या भुवनेश्वर पांडुरंगाच्या मंदिरामध्ये वडीलधारी माझ्या आया बहिणी आणि सरकारी कामगार इथे 20 तारखेला निवडणूक संपन्न होते. आपल्या सर्वांचा आशीर्वाद मिळावा, पाठबळ मिळावं. काय विषय लाईटचं पोल तारा पूर्ण सांगण्यात मला आशीर्वाद द्यायला काय यायला खूप उशीर झाला. प्रत्येक गावात गेल्या आया बहिणी आवर्जून भेटतायत, रांगोळी काढून माझं औक्षण करून स्वागत करतायत आणि कुणालाही टाळता येत नाही किंवा पुढे जाता येत नाही. पुढे आलो तुम्ही म्हणा की याला का फोटो विचार केला काय चालत नाही. सरपंच दादा खूप चांगलं मार्गदर्शन आम्हाला केलं, नंतर भाऊनी केलं. सचिननी सांगितल्या गावातल्या अडचणी, शेवटी तुमच्या अडचणी सोडवाय करताच आमदार, खासदार, सरपंच ही मायबाप जनता निवडून देत असते. काम केलं तर तुम्ही उपकार करत नाही. तुम्ही ही कामं सांगताना मला तुम्ही आज सांगताय, हीच कामं जर 2 वर्षापूर्वी सांगितली असती, हीच कामं तुम्ही 3 वर्षापूर्वी सांगितली असती, त्याच्यातली 50% कामं किमान मार्गी लागली असती. तुम्ही एवढ्या उशिराने सांगितली तरी मी तुम्ही न सांगता 40-50 लाखाची 70 लाखाची काही कामं या ठिकाणी पूर्ण केली. आता सुद्धा येताना मी तो रस्ता पाहिला, मधल्या 1-1 किलोमीटरचं काम राहिलं, कामाला त्या पैसे दिल्या, ठेकेदार सांगितला, कॉन्ट्रॅक्टरने काम चालू केलं. आता पावसाळा होता, दिवाळी झाली, सगळं झालं. या 4-8 दिवसात ते काम तो सुरू करीत 2 ते 3 महिन्याच्या तुमच्या रस्त्याचं अख्खा जेवढा रोड आहे तो पूर्ण करून द्यायची जबाबदारी माझी आहे. नका आता तुम्ही पण रस्त्याने करता, मी पण करतो. तुम्ही काम सांगितलं म्हणजे आमदारनी कपाट उघडून जे पैसे काम चालू असं नाही, त्याला सुद्धा पाठपुरावा करावा लागतो, पैसे आणायला पळावं लागतं. ते आणायचं काम केलं मी. मला वाटतं आपल्या पाचरगाव पासून तर डायरेक्ट तुमच्या पाटणच्या पुढं या अख्ख्या रोडला जवळजवळ 12-15 कोटी रुपये टाकले. अख्ख्या रोडला पैसे दिले असं नाहीये. आणि त्याला पैसे दिले म्हणजे 8 दिवसांनी काम चालू होतं असं नाही. ते पैसे दिल्यावर त्या ठेकेदाराला 3 वर्षाच्या आत ते काम पूर्ण करायची त्याच्याकडे मुदत असते. काही कामाला 2 वर्षाची असते. त्यांनी 2 वर्षाच्या आत त्या रस्त्याचं काम पूर्ण करायचं आणि पुढचे 4-5 वर्ष तो रस्ता टिकला पाहिजे अशा पद्धतीने काम करावं लागतं. तर काम करताना
तुम्ही मंडळी उभं राहून चांगलं काम करतो का खराब करतोय टेंडरच्या क्वालिटी प्रमाणे करतोय ते लक्ष द्या. बरोबर इलेक्शन मंडळी आम्हाला दाखवली आहे आपली मंडळी तुला काय कळतं म्हणजे आम्हाला बी दाखवली आम्ही पण सामान्य माणूस मला बी दाखवली मला तुम्ही दहावीत नका जाऊ ए लावू नको आपण काम करताना चिडपोडीने काम सांगता गावाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हीच तुमची माझी सगळ्यांची भावना आहे. आणि सचिन जे काय सांगितलं ते काय वावगं सांगितलं असं अजिबात नाही. गावाच्या हिताचं जे तेच तो बोलला. मला त्यांनी सभा मंडपाचं काम सांगितलं, मला पलीकडे बिहाराचं काम सांगितलं, मला अंतर्गत रस्त्याचं काम सांगितलं. सचिन तुला आज या भगवंत पांडुरंगाच्या समोर सांगतो, आमदार झाल्यावरती पहिल्या 3 महिन्यात गावाला 1 कोटी रुपये पहिल्या 3 महिन्यात जबाबदारी माझी. आता मी पहिल्या 3 महिन्यात 1 कोटी रुपये देणार, परत पुढे लागले की परत 50 लाख 1 कोटी तुला आता तुमच्या सगळ्या गावाच्या अंतर्गत आणि आजूबाजूला 6 कोटी 7 कोटी रुपये दिला. मोल रोड सोडून गावाला आता 2 कोटी रुपये दिले. बरोबर आहे का? 2 कोटी दिले ना. अख्खी म्हणून पूर्ण ग्रामपंचायतीला 6 कोटी रुपये मिळाले. मोठी बालांगा ते गावातलं पत्रच नाही आलं का? नाही आलं. एक पैसा हिशोब घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे. शेवटी पैसा तुमचा आणायचं काम केलं, तुम्ही हिशोब द्यायचं काम केलं. 50 लाखाची काम चालू ठीक आहे, तुम्हाला आता 2 कोटी दिला असतील तर पुढच्या 5 वर्षात 4 कोटी रुपये द्यायची जबाबदारी या तुमची आहे. काम करण्याकरताच आपल्याला आमदार व्हायचे. आपल्याला काही घरदार भरायला का कुणाला दादागिरी करायला आमदार व्हायचं नाही, कुणाच्या जमिनी लुबाडायला आमदार व्हायचं नाही, ना कुणाला फसवायला आमदार व्हायचं. आज तुमच्या गावात तुमचा काय मंडळी बोलून गेली मला कळालं. तुम्ही त्रास दिला, हुकुमशाही केली, मनमानी केली, गावागावात लोकांना त्रास दिला, भांडणं लावली, जमिनी लुटल्या. मला तुम्ही सांगा आया बहिणीनं, तुम्ही उन्हात आलात माझ्या भारतात आला, मी तुमच्या कोणाच्या जमिनी लुटल्या म्हणून थांबल्या, तुम्हाला कोणाला त्रास द्या म्हणून थांबल्या, तुमच्या गावात भांडणं लावली, तुमच्या गावात तुम्हाला फसवलं. असं जर नसेल तर खोटा प्रचार करून तुम्हाला काय मिळाले? तुम्हाला काय मिळालं? 8-10 आया बहिणीला तुम्ही बळावून उभं केलं. आता यांना इतर 150 आया बहिणी आल्या, त्यांना उभं केलं, हे मला मिळालं. गावागावात केलं माझ्या मागोबी. ठीक आहे, निवडणुका होतात, राजकारण होत असतं, निवडणुका येणार आहेत, परंतु 5 वर्ष मागचे 5 वर्ष तुम्ही काय कामं केली हे सांगायला पाहिजे. तुम्ही घेतलेले 5 वर्ष काय केलं नाही केलं नका सांगू, पण तुम्ही पुढचे 5 वर्ष काय करणार आहे ते सांगा. तेही सांगत नाही, फक्त सुनील शेळके दुसरं काहीच नाही. आता एवढं शेळके नाव फेमस झाले की त्यांच्या आखी भावके कधी तरी आखे शेळकेच्या मागे आखी भावके योजना गावागावापर्यंत पोहोचायचं काम केलं. मग अशी एक मावशी रोडला भेटली, म्हणजे अण्णा माझ्या नातवाला सायकल भेटली, एखाद्या नातवाला भेटली, तुमच्या आशीर्वादाने साथ मिळू द्या, एखाद्या सगळ्यांच्या नातवाला सायकल. अरे मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, माझ्या आया बहिणीला चांगले कोर्स करता यावे, त्या स्वतःच्या पाया उभ्या राहाव्या याकरता आपण वेगवेगळे कोर्सेस सुरू केले. ज्यांना देवदर्शन बघायला मिळालं नाही त्यांना देवदर्शनाला मिळालं, ज्यांना हॉटेल बघायला मिळालं नाही त्यांना हॉटेल समुद्र पाहायला दिला. वाईट काय केलं? ज्याच्यात माझ्या माणसाला समाधान आहे, ज्याच्यात माझ्या माणसाला सुख आहे, आनंद आहे, मला 50 रुपयाची दिली, 100 रुपयाची, अरे तू 5 रुपयाची दे, तू 500 रुपयाची दे, तू 500 तू 5000ची दे. सगळ्यांनी घेतले ना, भाऊ ज्याच्या आया बहिणीची साडी घेतली ना ती सगळ्या आया बहिणी माग उभे, त्यांच्या घराचा पुढारी जरी असला, त्यांच्या घराचा पुरुष म्हणून माणूस जरी तिकडे असला, तर त्या घराच्या आया बहिणी माझ्या मागे त्यांना जाणीव, त्यांना जाणीव.
घरात त्यांना नका नको म्हणावं, बंद खोलीमध्ये काय करायचं ते घरात नाही तर मालकाला नको पाहिजे तिथं मालकी पाहिजे असं नको. मालकाला ठोकले ते मला माहिती. कुणी घरात माझ्याकरता आया बहिणीनं भांडण माझ्याकरता तुमचा संसारात मला तिकडे आनंद नको. तुम्ही तुमचा संसार आनंदाने राहा. शेवटी प्रेम आणि विश्वास तुम्ही जो दिलाय त्या विश्वासावरती या निवडणुकीत चाललोय. ही निवडणूक माझ्या सगळ्यांच्या तुम्हाला सर्वांच्या विकासाची आहे. हा पुढच्या 5 वर्षात तालुक्यात खूप चांगली कामं होतील. आपण मागच्या 4-5 वर्षामध्ये 2 हॉस्पिटल उभे केले, महसूल इमारत उभी केली, अनेक मुलांची रस्त्यांची कामं उभी केली. 4158 कोटी रुपयाचा निधी आला, पण अजून तेवढी कामं सुरू नाही झाली. आताच्या अवघ्या 1800 कोटीची कामं सुरू झाल्या. पुढच्या अजून 2 वर्षामध्ये ती सगळी कामं पूर्ण करायची आपल्याला पुढच्या 5 वर्षात तुम्ही मला साथ द्या, आशीर्वाद द्या. मी आज या गावातल्या सगळ्या आया बहिणी वडिलांना सांगतो, प्रत्येकाला आरोग्याची 5 वर्ष उपचार द्यायची मोफत जबाबदारी आपण गावागावात योजना आणली. आज 1500 रुपये माझ्या खात्यावरती अनेक आया बहिणींना 2 पैसे मिळायला लागले. 5 वर्ष मिळू द्या. सरकारने सांगितलं की 1500 आम्ही 2100 रुपये देतो. 2100 रुपये याच्या खात्यावर पैसे आणण्याची जबाबदारी माझी. त्याच्या खात्यावर 2100 रुपये कसे पैसे द्यायचे ती मी काम करेन. शेवटी कामं कशी करणार, आपण काय आधार देणार हे समाजाला प्रत्येक गावागावातल्या व्यक्तीला सांगितलं पाहिजे. अहो देश देवदर्शन दिलं, आज माझ्या पांडुरंगाचा सप्ताह केला, त्याचा नाव ठेवली. तुम्ही आनंद द्या. तुम्ही भक्तिभावानं आपला वारकऱ्यांचा असलेला इथला पगडा असलेला आपली इथली भूमी आपण संतांची म्हणतो त्याचं आपण जतन केलं पाहिजे. आज छोट्याशा लेकरांनी सुद्धा आज वारकऱ्यांच्या पालखीसारखं पिंडीसारखं माझं स्वागत केलं. काय कळतं त्यांना? त्यांचं जर मला मतदान असतं ना कधी हा अधिकार द्यायचा तर पाहिजे एवढं चांगली माणसं आपण गावागावात गेल्यावरती पाहतो. एवढं प्रेम करताय, ओळख आहे. त्यांना काय द्यायचं दिलं ती पळाली, ज्यांना नाही दिलं ती थांबली. अशी गावाची परिस्थिती. ठीक आहे, उद्याच्या काळात तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला पुन्हा संधी मिळाली तर मी या गावाकरता पुढेही कमी पडणार नाही हा तुम्हाला माझा शब्द राहील. आणि आया बहिणींना तुम्ही आज माझ्याकरता उन्हातानात प्रचार करताय, गावागावात फिरताय. पुरुष मंडळी किती फिरतात मला माहित नाही. तुम्ही एवढं पुढं फिरता काय घाबरायचं कारण नाही. चिंतेत राहा. तुम्ही काय करीत नाही. काय मोबाईलचा फोटो काढा, स्टेटस काढा, पुढे फिरतो म्हणून काय मला सुद्धा ताकद द्यायचं काम पुढच्या काळात करील. आया बहिणीने आज मला खरं तर मी गावागावात सांगतो की मला निवडून आणलंय तू माझ्या आया बहिणीने आणलाय. एवढं ताकद जे काय आज माझ्याकरता करताय, मुलासारखं भावासारखं जपताय. आयुष्यात तुम्हाला कधी मिळू शकत नाही. तुम्हाला जिथं जिथं मला आनंद देता येतो आनंद द्यायचं काम नक्कीच पुढच्या काळात करत राहील. आणि गावागावात गेला सांगतो ज्या माझ्या आई बहिणींनी देवदर्शन केलं, ज्या हॉटेलमध्ये बघितलं, समुद्र बघितलं, पण ज्यांनी विमान पाहिलं नाही त्या सगळ्या आया बहिणींना विमानात सुद्धा नाही जाणार. त्यांना ज्यांना जिथं आनंद द्यायचा मी तिथं आनंद देत राहणार. तुम्ही काय कमी केलं? तुम्हाला पण आयुष्य आहे, आम्हाला पण आयुष्य आहे. सगळ्यांना आयुष्यात सुख द्यायचं काम पुढील काळात सुरू केल्याशिवाय होणार आहे. हा तुम्हाला पुन्हा विश्वास येतो. 1 नंबरचं बटन मला वाटतं एवढं चांगला प्रतिसाद तुम्ही आज देत आहे. अनेकांनी एकटं पाडायचा प्रयत्न केला, अनेकांनी बदनामी करून तुम्ही सगळे कसा खोटा आहे हे सांगायचा प्रयत्न केला. पण सर्वसामान्य मायबाप त्यांचा असेल, माझे शेतकरी कष्टकरी असतील, यांनी मला एकटं पडून दिलं नाही. हाच मला अभिमान आहे त्यांना सर्वांचा. गावातला सदर परिस्थिती पाहिल्यावरती उद्या परवा गावात लक्ष्मी येईल. गावातल्या या सगळ्या आया बहिणी माझ्या लक्ष्मी उभ्या राहिल्यावरती दुर्गा अवतार उभ्या राहिल्या. चालू आहे का? लक्ष्मी घ्यायला घ्यायची नाही घ्यायची घेऊन गेलायची आली लक्ष्मी तर घ्या. माझ्या नावाने आली तर ती बी घ्या, त्याच्या नावाने आली तर ती बी घ्या, अजून कुणाच्या नावाने आली ती पण घ्या. तुम्हाला नको असेल तर नंतर मला द्या. मला लागलं मला ठेवायच्या
तेव्हा आपण 2-4 हजार रुपये आपली किंमत नाही, 2-4 हजार रुपये घेऊन आपले 5 वर्ष सुखाचे राहणार नाही. पण आपल्याला 5 वर्ष आपल्या गावाचा विकास करायचा असेल, आपल्या गावातल्या लोकांना सुख द्यायचं असेल, आरोग्याची सुविधा मोफत द्यायची असेल तर 5 वर्ष संधी द्या. तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही हा विश्वास देतो. धन्यवाद.